हॅलो एव्हरीवन, वेलकम टू व्हीपीडी एज्युकेशनल गाईज. UGC नेट आणि महाराष्ट्र सेट यांच्यासाठी आपण पूर्णपणे रिव्हिजन सिरीज स्टार्ट केली आहे. कशाची रिव्हिजन? तर आपण पेपर फर्स्टसाठी टॉपिक वाईज युनिट वाईज पूर्णपणे सर्व टॉपिक आपण कव्हर केले आहे आणि त्याची रिव्हिजन आता आपण सुरू केलं आहे. रिव्हिजनमध्ये आपण रिसर्च ॲप्टिट्यूड याचा पार्ट फर्स्ट मी अपलोड केला आहे, हा पार्ट सेकंड आहे. म्हणजे पार्ट फर्स्टमध्ये मी बऱ्याच कन्सेप्ट रिसर्चच्या जवळजवळ आपण म्हणू शकतो की 40 ते 50% रिसर्चचा पोर्शन आपण पार्ट फर्स्टमध्ये कव्हर केला. आता रिमेनिंग जो पूर्णपणे पोर्शन आहे उरलेला तो आपण पार्ट सेकंड म्हणजे या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि गाईज, याआधी जर तुम्ही रिसर्च ॲप्टिट्यूडचा पूर्णपणे आपला क्रॅश कोर्स पाहिला नसेल तर कृपया तो पहा. त्याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला एक्झामला डेफिनेटली होईल. सफिशियंट टाईम असेल तर तुम्ही पाहू शकता, जर तुमच्याकडे टाईम नसेल तर फक्त रिव्हिजनचा व्हिडिओ पाहिला तरी चालेल. तर गाईज, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नेट आणि सेटच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा गाईज आपली व्हीपीडी एज्युकेशन टेलिग्राम चॅनल आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्याला जॉईन करा. जेणेकरून कुठलंही अपडेट असेल, कोणती PDF असेल ती तुम्हाला ते इमिजिएटली भेटून जाईल. सुरू करूया हा व्हिडिओ. तरी पहा, रिव्हिजन कोर्स ऑफ रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणजे पार्ट फर्स्ट हा मी अपलोड केला आहे, तो पहा. नंतर हा पहा, कारण त्यामध्ये बऱ्याच कन्सेप्ट असतात रिसर्चच्या, बरेच टर्म आहेत त्या आपण डिस्कशन केलेले आहेत. तो पार्ट पहा, नंतर सेकंड पार्ट पहा, जेणेकरून तुम्हाला चांगलं बेटर अंडरस्टँडिंग होऊ शकतं. तर आपण पाहतो क्रॅश कोर्स ऑन रिसर्च ॲप्टिट्यूड याची रिव्हिजन आता आपण कव्हर नाही करते, कारण आपण 12 ते 13 लेसनमध्ये पूर्णपणे कव्हर केला आहे. आता याचे ऑब्जेक्टिव्ह काय होते आपले, तर अंडरस्टँड करायचे होते बेसिक कन्सेप्ट आणि रिसर्चच्या काही कन्सेप्ट असतील ते आपल्याला अंडरस्टँड करायचे आहे. नंतर टार्गेट ऑडियन्स म्हणजे कोणाकोणासाठी हा कोर्स आहे, तर NTUGC नेट जे एक्झाम देणार आहे विद्यार्थी त्यांसाठी, नंतर MS सेट जे विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठी, कॉमर्ससाठी हा महत्त्वाचा आहे आणि मॅनेजमेंटसाठी देखील महत्त्वाचा आहे. कारण का, तर कॉमर्सचा सेकंड पेपर आहे ना त्यामध्ये पण रिसर्च ॲप्टिट्यूड हा आहे आणि मॅनेजमेंटचा सेकंड पेपर आहे त्यामध्ये पण रिसर्च ॲप्टिट्यूड इन्व्हॉल्व आहे. म्हणजे कॉमर्सचे आणि मॅनेजमेंटचे विद्यार्थी आहे त्यांना पेपर फर्स्टमध्ये तर आहेच, पण प्लस पेपर सेकंडमध्ये पण आहे, म्हणून त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर हे पहा, सुरू करूया. कालच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक टर्म्स वगैरे सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. आज आपण त्याच्या पुढे पाहणार आहोत. टाईप्स ऑफ रिसर्च हे सगळं कव्हर झालं आहे. स्टेप पण महत्त्वाच्या, स्टेपचा फक्त सिक्वेन्स तुम्ही पाठ करून ठेवा. नंतर रेफरन्सिंग स्टाईल. आता आपण इथपर्यंत आलो, ॲप्लिकेशन ऑफ ICT इन रिसर्च, इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. आता ॲप्लिकेशन ऑफ ICT इन रिसर्च म्हणजे काय, तर ICT म्हणजे काय, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. त्याचं ॲप्लिकेशन म्हणजे त्याचा उपयोग, त्याचा युजेस आपण रिसर्चमध्ये कशा प्रकारे करू शकतो ते आपल्याला इथं शिकायचं आहे. म्हणजे रिसर्च आपण करत असो, रिसर्च करताना आपण कॉम्प्युटर वापरतो, अनेक सॉफ्टवेअर वापरतो, ते सॉफ्टवेअर आपण रिसर्चमध्ये कशा प्रकारे यूज करतो, कोणते कोणते सॉफ्टवेअर आहे ते आपल्याला पाहिजे आहेत या टॉपिकमध्ये. तर ॲप्लिकेशन ऑफ ICT इन रिसर्च यामध्ये आपण पाहणार आहे. आता ॲप्लिकेशन ऑफ ICT, त्या ॲप्लिकेशन म्हणजे बेसिक 6 मेजर आहेत, म्हणजे 6 महत्त्वाचे घटक आहेत. तिथे आपण ॲप्लिकेशन म्हणजे उपयोग करतो ICTचा रिसर्चमध्ये. आता ते कोणते तुम्हाला हे पाठ करायचे नाही बरं का, फक्त समजून घ्यायचे आहेत, कारण असा क्वेश्चन येणार नाही, क्वेश्चन ते वेगळे टाकतील, फक्त तुम्हाला समजून घ्यायचे कशा प्रकारे आपण उपयोग करू शकतो, एक तुम्हाला आयडिया येणारी. पहिलं एक कम्युनिकेशन. तर रिसर्चमध्ये आपण कम्युनिकेशन करू शकतो, पॉसिबल आहे. कारण का, ICT तिथं ICT म्हणजे आपले फोन असेल त्या कशात येतात, ICTमध्ये येतं, सर्व कॉल वगैरे फोन वगैरे त्या ICTमध्ये येतं, म्हणजे कम्युनिकेशन आपल्याला पॉसिबल आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन म्हणजे डाटा आहे त्याला आपण क्लासिफिकेशन करू शकतो रिसर्चमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्सेल असेल, स्प्रेडशीट असेल, यामार्फत आपण काय करतो, क्लासिफिकेशन करू शकतो डाटाचं, म्हणजे तिथं पण ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर सिम्युलेशनमध्ये येतं रोबोट वगैरे, आर्टिफिशियल लॅब ते काय येतं सिम्युलेशनमध्ये. सिम्युलेशनचं साधं सोपं अर्थ सांगतो तुम्हाला. सिम्युलेशन म्हणजे एखाद्या गोष्टीचं सोंग करणं. म्हणजे आपण पहा, जर आपल्याला नाटक करायचं असेल, नाटक म्हणजे मी म्हणतो तुम्ही गॅदरिंग वगैरे तिथं असेल, ते नाटक करायचं असतं किंवा एखादा तुम्हाला एपिसोड प्रेझेंट करायचा असो, तेव्हा तुम्ही त्याची रंगीत तालीम करता. रंगीत तालीम म्हणजे काय, जे तुम्हाला उद्या प्रेझेंट करायचं ना ती पूर्णपणे ॲज इट इज आजच प्रेझेंट करून पाहता की आपलं कशा प्रकारे येत आहे, त्याला म्हणतो आपण सिम्युलेशन म्हणजे सोंग आणायचं एखाद्या गोष्टीचं. नंतर शेअरिंग इन्फॉर्मेशन शेअरिंग करण्यासाठी पण काय करतो आपण, ICTचा यूज करतो. त्यानंतर इव्हॅल्युएशन म्हणजे डाटा इव्हॅल्युएट करतो, नंतर त्याचं रिपोर्टिंग करतो. हे ऑनलाईनच आहे आता, म्हणून इव्हॅल्युएशन पण करतो आपण कॉम्प्युटर म्हणजे ICT मार्फत. नंतर स्टोरिंग डाटा, हा स्टोरिंग डाटासाठी ICT खूप महत्त्वाचं आहे. कारण जर ICT नसतं तर आपल्याला वेगवेगळे बुक नुसते तयार करावे लागले असते, वेगवेगळ्या पुस्तकं भरले असते लोकांचे, कशाने म्हणजे रिपोर्टिंग करण्यासाठी. पण डाटा स्टोरिंगसाठी एक छोटी मेमरी आपलं बरंच मोठं काम करते, म्हणून ICTचं स्टोरिंग डाटामध्ये पण खूप महत्त्वाचा उपयोग आहे रिसर्चच्या. आता हे झालं आपलं ICTचा उपयोग कुठे. त्यानंतर ICT संदर्भात आणखी काही टर्म्स आहेत जे रिसर्चमध्ये वारंवार आपल्याला दिसतात. त्या म्हणजे आता इथं गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आपण पाहूया. पहिले इनफ्लिबनेट. आता इनफ्लिबनेट हे पहिले लक्षात ठेवा, हा काही शब्द नाही एक,
हा काही एक शॉर्ट फॉर्म आहे, लक्षात ठेवा. शॉर्ट फॉर्म कशाचा आहे, तर इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क, याचा काय तो शॉर्ट फॉर्म आहे, लक्षात ठेवा. इनफ्लिबनेट हा एक पर्टिक्युलर शब्द नाहीये, तो एक शॉर्ट फॉर्म आहे. कशाचा, इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क. लक्षात ठेवा, फुल फॉर्म विचारलेला आहे. इनफ्लिबनेटचा फुल फॉर्म आहे इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क. त्यानंतर याची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली, तर इस्टॅब्लिशमेंट झाली 1991ला. कुठे झाली, गांधीनगर, गुजरातला. लक्षात ठेवा, इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क म्हणजेच इनफ्लिबनेट याचं इस्टॅब्लिशमेंट झाली 1991ला आणि कुठे झाली, गुजरात, गांधीनगरला. त्यानंतर याचं काम काय, कारण का इनफ्लिबनेट आलं, त्याचा फुल फॉर्म पण आपल्याला कळाला. एस्टॅब्लिशमेंट झाले 1991ला आणि कुठे झाले, गांधीनगर, गुजरातला पण झाले. पण का झालं, तर आपले जे लायब्ररी पूर्ण कशा त्या इंडियामधील म्हणजे ऑल लायब्ररी, त्यांना काय करायचं होतं, मॉडर्नाइज करायचं होतं आणि सर्व लायब्ररी एकामेकांशी कनेक्ट करायच्या होत्या. त्यासाठी इनफ्लिबनेटची काय झाली, स्थापना झाली. आता नेक्स्ट आहे नॅशनल डिजिटल लायब्ररी. इथे काय असतं, सर्व पुस्तकं तुम्हाला ऑनलाईन प्रकारे काय करू शकतात, भेटू शकतात. नॅशनल डिजिटल लायब्ररी. त्यानंतर शोधगंगा आणि याचं पहिलं शोधगंगा. आता शोधगंगा म्हणजे काय, तिथं तुम्हाला काय वाटतं, थेसिस भेटतात. तुम्हाला सांगितलं होतं ज्ञानेश्वरांनी काय केलं, आपल्या थेसिस पाण्यात बुडवलं त्या. म्हणजेच थेसिस म्हणजे काय, त्यांचं जे आर्टिकल असेल म्हणजे त्यांच्या आपलं त्या काळातलं या काळानुसार आपण कंपॅरिझन करू, त्यांचे जे विचार असतील, त्यांचे आर्टिकल असतील, फॉर एक्झाम्पल त्यांचा रिसर्च असेल, त्यांनी काय केला, पाण्यात टाकला. म्हणजेच शोधगंगा. गंगेत काय भेटतात, थेसिस भेटतात, असं लक्षात ठेवू शकता. गंगेत आपल्याला थेसिस भेटतात म्हणजे शोधगंगा रिलेटेड थेसिस अँड डिसर्शन, हे लक्षात ठेवा. शोधगंगा रिलेटेड काय, थेसिस अँड डिसर्शन. पेपरला हाच क्वेश्चन आलाय, आतापर्यंत 3 ते 4 वेळा क्वेश्चन आलाय की शोधगंगामध्ये काय भेटतं, तर थेसिस अँड डिसर्शन हे भेटतं, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे शोध गंगोत्री. आता शोध गंगा झालं, शोध गंगोत्री म्हणजे काय, इथं आपल्याला सगळे सिनॉप्सिस भेटतात, लक्षात ठेवा. शोध गंगामध्ये थेसिस आणि काय डिसर्शन भेटतात आणि शोध गंगोत्रीमध्ये आपल्याला सर्व सिनॉप्सिस भेटतात. त्यानंतर ई शोध सिंधू. आता सिंधूवरून तुम्हाला सांगितलं होतं, सिंधू नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांना काय वाटतं, जर्नल वाचायला आवडतं. म्हणजेच ई शोध सिंधू रिलेटेड जर्नल, इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये जर्नल असतात, त्याला आपण म्हणतो ई शोध सिंधू. म्हणजे ई शोध सिंधूमध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये तुम्हाला काय भेटतात, जर्नल भेटतात. आता याची ट्रिक सांगितली होती की सिंधू नावाची व्यक्ती, त्यांना जर्नल वाचायला आवडतात, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे सिंधू रिलेटेड इलेक्ट्रॉनिक जर्नल. त्यानंतर उच्चतर आविष्कार योजना, म्हणजे याचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा, UAY म्हणजे उच्चतर आविष्कार योजना. हे कशासाठी आलतं, तर आलतं कधी ते लक्षात ठेवा. पहिलं 6 ऑक्टोबर 2015ला आलतं. 6 ऑक्टोबर 2015 आलतं. पण कशासाठी आलं, तर आलतं हे की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहेत कशामधील, इंडियामधील, त्यांना डायरेक्टली स्किल बेस काय करायचं होतं, म्हणजे एम्प्लॉय प्रोव्हाइड करायचे होते. म्हणजे आपलं जे आहे, आपण थेरॅटिकल शिकतो, ते थेरॅटिकल न शिकता एखाद्या इंडस्ट्रीला कशाची गरज आहे ते काय करायचे, अनालाइज करायचे आणि त्याचा सब्जेक्टमध्ये काय करायचे, सिलेबसमध्ये त्याचं आणायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी LNT कंपनी, तर LNT कंपनीला इलेक्ट्रिशियन जास्त लागतात. पण कशाला लागतात, तर तिथं पॅनल वगैरे असतील, ते बनवायचे असतात त्यांना. मग तो सिलेबस त्यांनी काय केला, सिलेबस आपल्या म्हणजे त्यांचं जे रिक्वायरमेंट आहे ना, ती सिलेबसमध्ये इन्कॉर्पोरेट केली आणि ते मुलांना शिकवायला लागले. त्यासाठी एक योजना आली, ती म्हणजे उच्चतर आविष्कार योजना. हे लक्षात ठेवा. ही कशासाठी आली, तर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये पूर्णपणे काय करायचं होतं, युनिव्हर्सिटीला आणायचं होतं. म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचा सिलेबस आणायचा आणि तोच डायरेक्ट शिकवायचा विद्यार्थ्यांना. म्हणजे त्यांना बेटर अंडरस्टँडिंग होईल आणि जर जॉब करायचं असेल तर लवकरात लवकर जॉब भेटू शकतो. यासाठी योजना ती उच्चतर आविष्कार योजना. नेक्स्ट आहे रिसर्च इथिक. आता रिसर्च इथिक म्हणजे काय, व्हॉट राईट व्हॉट रॉंग, म्हणजे कुठली गोष्ट रॉंग आहे आणि कुठली राईट आहे हे ठरवतं कोण, इथिक्स ठरवतं. इथिक म्हणजे एक मोरल प्रिन्सिपल असतात, कोणती गोष्ट करायला पाहिजे कोणती नको आहे ते ठरवणारं कोण असतं, इथिक्स असतं. तू म्हणताल इथिकल गोष्टी केल्या पाहिजे का, यस, इथिकल गोष्टी केल्या पाहिजे, अनइथिकल गोष्टी अवॉइड करायच्या असतात, लक्षात ठेवा. आता इथिकचं थोडं मिनिंग दिले तर इथिक काय म्हणलं, इथिक मीन्स सेट ऑफ रूल ऑफ प्रिन्सिपल अँड मोरल बिहेवियर शो फ्रॉम कंडक्टेड ऍक्टिव्हिटी. म्हणजे तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटी करताय, फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉलेजमध्ये गेलात, तर कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही कसे वागताय, कसे बोलताय, टीचरसोबत कसं रिॲक्ट होताय, या सर्व गोष्टी तुमचं काय करत असतात, मोरल बिहेवियर शो करत असतात. म्हणजेच तुमचं इथिक कसं आहे ते शो करत असतात. इथिक म्हणजे काय, तुम्ही कोणती गोष्ट करताय ती कशा प्रकारे करताय, ते म्हणजे राईट आहे का रॉंग आहे, इलिगल आहे, या गोष्टी कशात येतात, सर्व इथिक्समध्ये येतात. म्हणजे एखादा रूल वगैरे, रूल प्रिन्सिपल याला धरून जर एखादी गोष्ट केली तर ती इथिकल आहे. पण रूल प्रिन्सिपल या गोष्टी तोडून जर तुम्ही एखादी गोष्ट केली ती काय असते, अनइथिकल असते. आणि अनइथिकल गोष्टी रिसर्चमध्ये अवॉइड करायच्या असतात, लक्षात ठेवा. सर्व फक्त इथिकल गोष्टी रिसर्चमध्ये हव्या आहेत. म्हणजे रिसर्चमध्ये नाही, रिअल लाईफमध्ये पण इथिकल गोष्टीच हव्या आहेत, लक्षात ठेवा. आता त्यानंतर आहे रोल ऑफ इथिक्स इन रिसर्च. आता हे पहा, हे थोडंसं लवकर कळेल तुम्हाला. पहिलं काय, फेअरनेस. म्हणजे इथिक असेल तर फेअरनेस म्हणजे कुठे एखाद्याच्या बायसनेस होऊन आपण एखाद्या विचार नाही केला पाहिजे, फेअर केला पाहिजे. नंतर
नो व्हॉट रॉंग अँड व्हॉट राईट हे कळालं तर रिसर्च इथे कळणार आपल्याला. नंतर ऑब्जेक्टिव्ह पाहिजे त्याचं, काही तर सब्जेक्टिव्ह नको, म्हणजे तुम्हाला वाटतंय म्हणून एखादी गोष्ट नको आहे, ते सायंटिफिकली प्रूव्ह झालं पाहिजे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पाहिजे. नंतर रिस्पॉन्सिबिलिटी फॉर सोसायटीबद्दल आपली काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी असते. म्हणजे काय, तुम्ही एखादा रिसर्च करताय तर रिसर्च करताना सोसायटीला काही हानी होणार नाही ना आपल्या रिसर्चने, ह्या पण गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात. म्हणजेच काय, तर रिस्पॉन्सिबिलिटी असते सोसायटीतर्फे तुमची, तुम्ही जे रिसर्च करताय त्या रिसर्च मार्फत सोसायटीला काहीतरी भेटलं पाहिजे, सोसायटीची हानी नाही झाली पाहिजे, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सोसायटी. त्यानंतर टॉपिक ऑफ रिसर्च फॉर रिसर्च, म्हणजे रिसर्चचा टॉपिक पण यांनी शोधू शकता. नंतर मोरल तुम्हाला सांगितलं आताच मी. नंतर व्हॅल्यू फॉर सोसायटीला व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार पाहिजे. नंतर होनेस्ट, नंतर फ्री फ्रॉम बायसचा अर्थ मी आता सांगितला. एखाद्याकडे कल जाऊन आपण विचार नाही केला पाहिजे, जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह विचार केला पाहिजे, सब्जेक्टिव्हिटी नकोय, ऑब्जेक्टिव्हिटी पाहिजे, लक्षात ठेवा. त्यानंतर अप्रोचेस ऑफ रिसर्च इथिक्स. आता रिसर्च इथिक्सचे काय अप्रोच आहेत, खूप सोपे आहेत, फक्त लक्षात ठेवा. डेंटोलॉजिकल, इथिकल, स्किप्टिझम आणि युटिलिटेरियम. आता याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक सांगितली. डेंटोलॉजिकल रिलेटेड युनिव्हर्सल, म्हणजे युनिव्हर्सल रूल रेग्युलेशन किंवा जे प्रिन्सिपल जे अप्लाय होतात त्याला आपण डेंटोलॉजिकल म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही 2 माणसं आहेत, एका माणसाने दुसऱ्या माणसाला कानाखाली आणणं हे काही अनइथिकल गोष्ट आहे. म्हणजे युनिव्हर्सली तुम्ही कुठेही जगात एखाद्या माणसाने दुसऱ्या माणसाला जर कानाखाली आणली ती काय अनइथिकल आहे, म्हणजेच डेंटोलॉजिकल युनिव्हर्सल गोष्ट असते. नंतर इथिकल स्किप्टिझम, हे काय असतं, इंडिव्हिज्युअल इथिक असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीने, फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, एखाद्या व्यक्ती तो काय करतोय, दारू पितोय, तर दारू पितोय हे काय इंडिव्हिज्युअल, त्याचं वैयक्तिक इथिक वाईट आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल. इथे इंडिव्हिज्युअलच्या गोष्टी असतात इथिकल स्किप्टिझम, आणि डेंटोलॉजिकल म्हणजे युनिव्हर्सलच्या गोष्टी असतात. त्यानंतर आणखी एक राहिला आपला युटिलिटरिझम. आता यात काय असतं, तर इथिक जे आहे ना ते पर्टिक्युलर सिच्युएशनशी रिलेटेड असतं. म्हणजे एखाद्या सिच्युएशनला तुम्ही कशा प्रकारे ऍक्ट करताय ते याच्यात येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्या ठिकाणी आग लागली म्हणून एखाद्या व्यक्तीने काय केलं, म्हणजे दुसऱ्या मजल्यावरून लोकांना खाली फेकायला सुरुवात केलं, कारण का ते जळाले असते. मग खालच्या लोकांनी त्यांना कॅच करण्याचा प्रयत्न केला, ते वाचले. म्हणजे काय, तर दुसऱ्या मजल्यावरून एखाद्या व्यक्तीला खाली फेकणं हे काय अनइथिकल आहे ना. तसं प्रॅक्टिकली तुम्ही पाहिलं सामान्यपणे एखाद्याला आपण दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकतोय, हे काय अनइथिकल आहे. पण सिच्युएशन काय होती, आग लागली होती आणि आग लागली, त्यांना वाचवायचं होतं म्हणून त्यांनी खाली फेकलं, म्हणजेच काय झाले, इथिकल गोष्ट झाली, लक्षात ठेवा. म्हणजेच युटिलिटिझम आहे ना ते कशावर, सिच्युएशन कशी सिच्युएशन आहे त्यावर डिपेंड असतं. एखाद्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं ऍक्ट करताय त्यावर डिपेंड असतं. बेटर कळालं असेल आय होप. आता नेक्स्ट पाहूया. सॅम्पलिंग, सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे सॅम्पलिंग, कारण रिसर्चमध्ये सॅम्पलिंगवर एक तरी क्वेश्चन येतोच. आता यामध्ये आपल्याला सॅम्पलिंगचे काही टाईप्स पाहिजेत ते आपण पाहणार आहोत. त्याआधी इम्पॉर्टंट टर्म आहे सॅम्पलिंग बाबत, ते आपण पाहूया. रिसर्च पॉप्युलेशन म्हणजे काय, सगळ्या गोष्टी ज्या आपण स्टडी करताना आपल्याला आढळणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही बॉटनीचा रिसर्च करताय, बॉटनी म्हणजे काय, झाडाझुडपांचा, तर त्या बॉटनीचा रिसर्च म्हणजे जे सर्व झाडाझुडपं असते ना ती तुमची पॉप्युलेशन असेल. पॉप्युलेशन म्हणजे रिअल पॉप्युलेशन नाही, लक्षात ठेवा. रिसर्चशी रिलेटेड सर्व गोष्टी म्हणजे पॉप्युलेशन. नंतर सॅम्पलिंग इन रिसर्च, सॅम्पलिंग म्हणजे काय, एखादा सॅम्पल आहे त्याच्यातून तुम्ही एखादं सॅम्पल, म्हणजे एखादी पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनमधून तुम्ही काय करता, एक सॅम्पल काढता. त्या सॅम्पल काढण्याच्या पद्धतीला सॅम्पलिंग इन रिसर्च असं म्हणतात. आता एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल पहा, तुमच्या आईने वगैरे एखादी भाजी केली, तर भाजी केल्यानंतर इथं सर्व व्यक्ती फॉर एक्झाम्पल बसले जेवायला, इथं 10-12 व्यक्ती जेवायला बसलेत आणि इथं आईने काय केली, भाजी केलेली. तर ही भाजी केल्यानंतर ती काय करते, चमच्याने चव पाहती म्हणजे काय, तर ती भाजी चांगली आहे का नाही हे पाहती. कशामार्फत पाहती, थोडंसं चमच्यामध्ये घेते आणि त्याच्यामार्फत चव पाहते की नाही खारट आहे काय. म्हणजेच ती काय करते, सॅम्पल घेते आणि त्या सॅम्पलचा टेस्ट करते. म्हणजे सॅम्पल काय करत असतं, पूर्ण पॉप्युलेशन कशी आहे ते डिनोट करत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते चमच्यातली भाजी ना ती सांगते की सर्व कढईमधली भाजी कशा प्रकारे झाली आहे. म्हणजे आई काही पूर्णच कढई पीत बसत नाही, फक्त चमच्यातली भाजी पिते आणि तिला कळतं की भाजी कशी झाली. म्हणजेच सॅम्पलिंग म्हणजे काय, तर पूर्ण ही पॉप्युलेशन, फॉर एक्झाम्पल ही भाजीतली कढई आहे ना, ती कढईमधली सर्व भाजी पॉप्युलेशन आहे, त्याच्यामार्फत आपण काय केलं, चमच्याने चमच्याने काय केलं, थोडी भाजी बाजूला काढली आणि त्याचीच टेस्ट केली. त्याच्यावरच आपण काय केलं, मॅनिप्युलेशन केलं, त्याचंच आपण पूर्णपणे म्हणजे याचा आपण स्टडी केला, याला म्हणतो आपण सॅम्पलची छोट्या चमच्यामध्ये काढलंय आणि ते स्टडी करून हे पूर्ण करत, म्हणजे जो चमचा आहे तो काय करत असतो, या सॅम्पल म्हणजे पूर्णपणे पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करत असतो. म्हणजे पूर्णपणे पॉप्युलेशन कशी आहे ते सांगत असतं, त्याला म्हणतो आपण सॅम्पलिंग. याचं आणखी एक उदाहरण सांगतो सोपं. म्हणजे डॉक्टर काय करतात, तुमचं ब्लड घेतात इंजेक्शन मार्फत आणि ते ब्लड मार्फत तुमचं पूर्ण शरीरामध्ये ब्लड कसं आहे हे सांगतात. ते पूर्णच ब्लड काढत नाही, तुमच्या शरीराला सगळं ब्लड काढत नाही, फक्त थोडं ब्लड काढतात आणि त्यामार्फत सांगतात तुमचं शरीर कशा प्रकारे आहे. तर याला म्हणतो आपण सॅम्पलिंग. आणि जे आपण छोटं काढले नाही, ब्लड असेल किंवा एक चमच्यामध्ये भाजी काढली, म्हणजे पॉप्युलेशनमधून एक छोटासा एक युनिट काढतो ना त्याला आपण सॅम्पल असं म्हणतो. नेक्स्ट पाहूया.
आता हे एक महत्त्वाचं आहे की पॉप्युलेशनला पॅरामीटरमध्ये मोजतात आणि सॅम्पलला स्टॅटिस्टिकमध्ये मोजतात, म्हणजे स्टॅटिकमध्ये मोजतात. लक्षात ठेवा, पॉप्युलेशन रिलेटेड पॅरामीटर, सॅम्पल रिलेटेड स्टॅटिक, म्हणजे PP आणि ESCS. त्यानंतर टाईप्स ऑफ सॅम्पलिंग. टाईप 2 प्रकारचे, प्रोबॅबिलिटी आणि नॉन प्रोबॅबिलिटी. यामध्ये आपण प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, बाय चान्स कुठलंही सॅम्पल हातात येऊ शकतं. म्हणजे 100 सॅम्पल आहे, आपण एखाद्याच्या डोळ्याला पट्टी बांधायची आणि म्हणायचं याच्यातून एक सॅम्पल, म्हणजे 100 पॉप्युलेशन आहे त्याच्यातून आपल्याला एक सॅम्पल काढायला लावलं, पण कसं, डोळ्याला पट्टी बांधून. म्हणजे प्रोबॅबिलिटी आपल्याला माहित नसतं काय येणार आहे, याला म्हणतो आपण प्रोबॅबिलिटी. यालाच रँडम पण म्हणतात. लक्षात ठेवा. आता याच्या टाईप्स पाहूया. तर याच्यामध्ये पहिले सिंपल रँडम सॅम्पलिंग. सिंपल म्हणजे काय, सर्व पॉप्युलेशन आहे त्याच्यातून तुम्ही एक कुठलंही काढलं तर म्हणतो आपण सिंपल. नंतर स्ट्रॅटिफाय रँडम सॅम्पलिंग. स्ट्रॅटिफाय म्हणजे काय, ग्रुप करायचे छोटे छोटे आणि त्या ग्रुपमधून आपण सॅम्पल काढतो त्याला म्हणतो स्ट्रॅटिफाय रँडम सॅम्पलिंग. त्यानंतर सिस्टमॅटिक. सिस्टमॅटिक म्हणजे काय, पहिल्यांदा 1 घेणार, नंतर तुम्ही 5 घेणार, नंतर 10वा घेणार, नंतर 15वा घेणार, नंतर 20वा घेणार, म्हणजे असे काहीतरी सिक्वेन्स लावतात त्याच्यानुसार सॅम्पल निवडतात, त्याला म्हणतो आपण सिस्टमॅटिक सॅम्पलिंग. त्यानंतर क्लस्टर सॅम्पलिंग. क्लस्टर म्हणजे काय, UPचे लोक, MPचे लोक, आणखी महाराष्ट्राचे काही लोक, असे प्रत्येक राज्यातील काही काही थोडे थोडे लोक घ्यायचे, त्यांचा अभ्यास करायचा आणि ते लोक पूर्णपणे त्या राज्याला रिप्रेझेंट करणार, त्याला म्हणतो आपण क्लस्टर सॅम्पलिंग. नंतर मल्टीस्टेज सॅम्पलिंग. मल्टीस्टेज म्हणजे काय, तर पाडे लक्षात ठेवायचे. मल्टीस्टेज इथं पहिला घेणार, नंतर फॉर एक्झाम्पल आपण 3रा घेतला, नंतर 9वा घ्यायचा, 9वा नंतर, म्हणजे असं फक्त दुप्पट दुप्पट होत चालणार, त्याला म्हणतो आपण मल्टीस्टेज सॅम्पलिंग. 9वा नंतर 18वा, 18 नंतर 36, अशा प्रकारे, म्हणजे याला म्हणतो आपण मल्टीस्टेज रँडम सॅम्पलिंग. आता हे झाले रँडम सॅम्पलिंगचे टाईप. क्वेश्चन असा येतो की रँडम सॅम्पलिंगचे खालीलपैकी कोणते टाईप आहेत, तरी टोटल 5 टाईप आहे, लक्षात ठेवा. आता नेक्स्ट आहे नॉन रँडम सॅम्पलिंग. नॉन म्हणजे काय, तर आपल्या काहीतरी पर्सनल जजमेंट वगैरे असतं, त्यामुळे आपण सॅम्पल सिलेक्ट करतो, म्हणजे आपल्याला माहित असतं की आपण काय निवडतोय, त्याला म्हणतो आपण नॉन रँडम सॅम्पलिंग. पहिले पर्पजिव्ह. पर्पजिव्ह म्हणजे काय, क्रिकेटची टीम निवडायची. क्रिकेटची टीम निवडताना तुम्हाला माहित असतं की आपल्याला कोणाला निवडायचं आहे, कोणाला नाही, कोणाचा परफॉर्मन्स चांगला आहे, त्याला म्हणतो पर्पजिव्ह, म्हणजे काहीतरी पर्पज असतो. नंतर कोटा. कोटा म्हणजे काय, आता एक कोटा डिसाईड केला जातो, म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 लोक घेतले जातात, त्यातूनच सिलेक्शन केलं जातं, म्हणजे कोटा सॅम्पलिंग. त्यानंतर स्नोबॉल. स्नोबॉल म्हणजे काय, चेन सॅम्पलिंग किंवा नेटवर्क सॅम्पलिंग असे म्हणतात त्याला. आणखी नाव सांगितलं मी, चेन सॅम्पलिंग किंवा नेटवर्क सॅम्पलिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला दरोडेखोर शोधायचे, तर आपण काय करतो, एक दरोडेखोर पकडतो, त्याला विचारतो तुझ्या टोळीमध्ये आणखी कोण आहे, लवकर सांग. मग तो काय करतो, हा एक आहे, हा एक आहे, म्हणजे 2 त्याच्या मार्फत कळतात की 2 आणखी आहे, म्हणजे 2ला आपण गाठतो, हे 2 मार्फत आपल्याला 4 कळतात. असं म्हणजे चेन सॅम्पलिंग, एक पकडायचा त्याच्यामार्फत आपण सगळे लोक पकडायचे, याला म्हणतो आपण चेन किंवा स्नोबॉल किंवा नेटवर्क सॅम्पलिंग. त्यानंतर जजमेंट, म्हणजे स्वतःचा काहीतरी जजमेंट आपण सॅम्पलिंग करतो, त्याला म्हणतो आपण जजमेंट. आणि त्यानंतर कन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स म्हणजे जिथं आपल्याला सॅम्पल घेणं सोपं जाईल तिथून आपण सॅम्पल निवडतो. फॉर एक्झाम्पल एखादं पिक्चरचं थिएटर आहे, पिक्चरच्या थिएटरमध्ये आपण बाहेर थांबायचं गेटवर, आणि गेटवर थांबल्यानंतर आपण लोकांना विचारतो की कसा वाटला पिक्चर, काय आपल्या डोक्यात वगैरे होतं का, नाही, पण आपण सहज तिथं आपल्याला वाटलं की लोकांना विचारू कसा वाटला पिक्चर, म्हणजे आपण इथं काय करतोय, कन्व्हिनियन्स. आपल्याला सोयीनुसार आपण सॅम्पल निवडतोय आणि त्याच्यानुसार आपण स्टडी करतोय, याला म्हणतो आपण कन्व्हिनियन्स सॅम्पल. आता नेक्स्ट आहे, त्याआधी एक सॅम्पलिंग वगैरे आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा बरं का. आता हे झाले आपले नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे टाईप. हे नॉन प्रोबॅबिलिटीमध्ये येतात, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे प्रोबॅबिलिटीमध्ये काय येतं, नॉन प्रोबॅबिलिटीमध्ये काय येतं, ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. टोटल 10 टाईप आहेत. आणि जर व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा. युट्यूबला व्हिडिओची क्वालिटी वाढवता येते. कशी वाढवायची, त्यासाठी एखादा युट्यूबचा व्हिडिओ पहा, त्याच्यानुसार व्हिडिओ तुम्ही क्वालिटी वाढवू शकता. काही नसते, ते 3 डॉट असतात नाही, असे 3 डॉट असतात पहा, त्यांना काय करायचं, तिथे इन्क्रीज करायचं आणि तिथे ॲडव्हान्समध्ये जायचं आणि तिथं व्हिडिओ क्वालिटी थोडी 720 वगैरे करायची, तिथून तुम्हाला योग्य प्रकारे दिसेल. आता त्यानंतर आहे सम इम्पॉर्टंट कन्सेप्ट. आता यामध्ये कन्सेप्ट काय आहे, तर ब्लाइंड स्टडी. ब्लाइंड म्हणजे काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्सपेरिमेंटचा एक टाईप आहे ब्लाइंड स्टडी, इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी वापरतात ब्लाइंड स्टडी, लक्षात ठेवा. ब्लाइंड म्हणजे फॉर एक्झाम्पल अंधे व्यक्ती इन्व्हेस्टिगेशन करतात, असं लक्षात ठेवू शकता. नंतर फेमिनिस्ट रिसर्च. आता फेमिनिस्ट आहे ना, हे लक्षात ठेवायचं, वुमेन्स म्हणजे स्त्रियांशी रिलेटेड असतं. फेमिनिस्ट म्हणजे स्त्रियांना जे अवॉर्ड वगैरे दिले जातात किंवा स्त्रियांच्या इनइक्वलिटीवर फोकस केला जातो ना, त्याला म्हणतो आपण फेमिनिस्ट. म्हणजे एक ट्रिक सांगतो, फेमिनिस्ट हा शब्द आला ना, लक्षात ठेवायचं की कुठंतरी स्त्रियांशी निगडीत आहे, म्हणजे स्त्रियांशी रिलेटेड असतं. आता फेमिनिस्ट अवॉर्ड म्हणजे काय, तर फेमिनिस्ट अवॉर्ड पण असतो, तो स्त्रियांना दिला जातो. आता फेमिनिस्ट रिसर्च हा करण्यासाठी असतो, स्त्रियांसाठी असतो, म्हणजे सोसायटीमधील स्त्रियांचं आणि पुरुषांचं अनइक्वल जे आहे ना, ते कमी करणं, त्याला म्हणतो आपण फेमिनिस्ट रिसर्च. नंतर फिश ब्लो ड्रॉ मेथड म्हणजे काय, लॉटरीसारखं एखादा ड्रॉ, म्हणजे एखाद्या बॉक्समध्ये सर्व चिठ्ठ्या टाकणार, त्याच्यातून तुम्ही एक निवडायची, त्याला म्हणतो आपण फिश ब्लो ड्रॉ मेथड. त्यानंतर रिसर्च जर्नलची क्वालिटी कशामार्फत मोजतात, तर इम्पॅक्ट फॅक्टर म्हणतात. म्हणजे एखादा रिसर्च जर्नल आहे, तो लोकांवर काय इम्पॅक्ट करतो, म्हणजे त्याचा प्रभाव काय पडतो, याच्यावर त्याची क्वालिटी अशी मोजतात. लक्षात ठेवा, रिसर्च जर्नलची क्वालिटी इम्पॅक्ट फॅक्टरने मोजतात. त्यानंतर वर्कशॉप. वर्कशॉप म्हणजे काय,
ग्रुप असतो एक्सपर्ट लोकांचा आणि ते काहीतरी शिकण्याचं काम करत असतात, म्हणजे जर टेक्निकल गोष्टी असतात डायरेक्टली फिजिकली ते काम करत असतात, त्याला म्हणतो आपण वर्कशॉप. त्यानंतर कॉन्फरन्स. कॉन्फरन्स म्हणजे काय, तर एखादी गोष्ट म्हणजे आपण स्ट्रक्चरल मीटिंग असते ती जरा हाय लेवलची मीटिंग असते, कॉन्फरन्स म्हणतो त्याला. त्याचे कीवर्ड सांगतो तुम्हाला कॉन्फरन्स कशी ओळखायची. तर क्रिएटिव्हिटी असते तिथं, क्वेश्चनर असते आणि क्रिटिकल थिंकिंग असते. हे शब्द आले की कॉन्फरन्स आहे हे लक्षात ठेवायचं. आता कॉन्फरन्सचं मी जास्त सांगत नाही कारण ऑलरेडी मी डिस्कस केलेलं आहे. नंतर पायलट स्टडी. पायलट म्हणजे काय, तर चेक करतात फिजिबिलिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्युचरमध्ये आपल्या जे रिसर्च आहे किंवा आपलं जे प्रोडक्ट आहे त्याचा फ्युचरमध्ये कशा प्रकारे इम्पॅक्ट होईल किंवा कशा प्रकारे ते ऍक्ट करणार आहे याचा आपण फिजिबिलिटी चेक करतो ना, त्याला म्हणतो आपण पायलट स्टडी. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता नोकिया कंपनीने त्यांचे प्रोडक्ट आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल मोबाईल आहेत, ते मोबाईलमध्ये ॲडव्हान्स व्हर्जन आणले नाही. त्यांनी काय केलं, बटनाचेच मोबाईल काढत राहिले. पण इकडे बाजारात वेगवेगळे एम आय असेल, ॲपल असेल किंवा कुठलीही सॅमसंग असेल, त्यांनी डेव्हलपमेंट सुरू केलं. त्यांनी वेगवेगळे स्क्रीन टच भारी भारी मोबाईल काढले, पण नोकियाने तसं केलं नाही. म्हणजेच नोकियाने काय केलं नाही, त्यांचं पायलट स्टडी केलं नाही. फ्युचरमध्ये आपलं प्रोडक्ट कसं चालू शकतं याचा काहीच अभ्यास केला नाही. लॅक ऑफ फ्युचरनेस म्हणतो आपण त्याला, म्हणतो आपण पायलट स्टडी. याचं आणखी एक चांगलं उदाहरण म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा प्रोडक्ट काढला बाजारामध्ये, फॉर एक्झाम्पल तुम्ही XYZ कोणतरी आहात, तुम्ही काय केलं, एक प्रोडक्ट काढला, एक मोबाईल काढला. तो मोबाईल तुम्ही डायरेक्टली त्याचं 1000 क्वांटिटी काय करणार, प्रोड्यूस करणार नाही. तुम्ही काय करता, त्याची 10 क्वांटिटी प्रोड्यूस करता आणि 10 क्वांटिटी लोकांना वाटताना, लोकांना विकताना आणि त्यांना विचारताना कशा प्रकारे चालतंय. म्हणजे तुम्ही काय करता, फिजिबिलिटी म्हणजे फ्युचरमध्ये काही याला प्रॉब्लेम येत आहेत का याचा तुम्ही अभ्यास करता, नंतर त्याचं प्रोडक्शन वाढवता. त्याला म्हणतो आपण पायलट स्टडी. आय होप तुम्हाला कळालं असेल. नेक्स्ट पाहूया, क्रिटिकल लँग्वेज. क्रिटिकल लँग्वेज म्हणजे काय, इथिकल पॉईंटने एखाद्याला काय करायचं, जज करायचं, त्याला म्हणतो आपण क्रिटिकल लँग्वेज. तर फर्स्ट आहे, आता इथं काही इफेक्ट आहेत. रिॲक्टिव्ह इफेक्ट हे फक्त टर्म तुम्हाला लक्षात ठेवायचं, यांचं मिनिंग लक्षात ठेवायचं आहे. रिॲक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय, वेन चेंज ऑब्झर्वेशन ॲट सेम टाइम चेंज इन द रिएक्शन पार्टिसिपेशन. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा रिसर्च करताय, एखादा रिसर्च करताना तुम्ही इथे उभा आहेत, तुम्ही रिसर्चर आहात आणि तुम्ही यांचा रिसर्च करताय, पब्लिक फॉर एक्झाम्पल. त्यांना कळालं की तुम्ही त्यांचा रिसर्च करतायत, ओके. त्यांना कळाल्यानंतर त्यांचं रिॲक्शन चेंज होतं, त्याला म्हणतो आपण रिॲक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे रिॲक्शन त्यांचं चेंज होतं. फॉर एक्झाम्पल शब्दशःचा रिॲक्टिव्ह म्हणजे काय, रिॲक्शन चेंज होतं कधी, त्यांना कळाल्यानंतर. नंतर रिग्रेशन इफेक्ट. रिग्रेशन इफेक्ट म्हणजे काय, रिस्पॉन्डंट ॲटिट्यूड चेंज बिटवीन टू टाइम डाटा कलेक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या व्यक्तीचा आत्ता म्हणजे आज रिसर्च केला आणि त्याचा काही जो रिस्पॉन्स असेल तो तुम्ही नोट डाऊन केला, पण तुम्ही पुढच्या वेळेस परत त्या व्यक्तीकडे गेले दुसऱ्या वेळेस आणि तेव्हा त्याचा जो रिस्पॉन्स नोट डाऊन केला ना तो पूर्णपणे वेगळा आला. म्हणजे काय, रिग्रेशन इफेक्ट म्हणजे काय, 2 टाइम डाटा कलेक्शन करताना जो त्याच्यामध्ये चेंज होतो ना त्याला म्हणतो आपण रिग्रेशन इफेक्ट. इथं काय असतं, पहिल्या याच्यामध्ये रिॲक्शन चेंज होती, रिग्रेशन मध्ये 2 मिनिटं. रिग्रेशनमध्ये काय होतं, तर 2 टाइम म्हणजे 2 वेळेस डाटा कलेक्ट करताना पहिल्या वेळेस डाटा जो कलेक्ट केला आणि तोच डाटा दुसऱ्या वेळेस कलेक्ट करताना त्याचा डिफरन्स येतो, त्याला म्हणतो आपण रिग्रेशन इफेक्ट. आणि कंडिशन इफेक्ट. कंडिशन शब्द काय, कंडिशन एखाद्या सिच्युएशनवर डिपेंड असतो ना, त्याला म्हणतो आपण कंडिशन इफेक्ट. म्हणजे रिस्पॉन्डंटचा जो रिॲक्शन आहे, जो ॲटिट्यूड आहे तो स्पेसिफिक टाइमला चेंज होतो, त्याला म्हणतो आपण कंडिशन इफेक्ट. आता नेक्स्ट आहे, फक्त तुम्हाला याचं काय करायचं आहे, याच्यामध्ये येतं काय याचं मिनिंग तुम्हाला समजून घ्यायचं आहे, बाकी काही नाही. त्यानंतर आहे मेजरमेंट स्केल. आता मेजरमेंट तुम्हाला माहिती आहे 4 स्केल आहेत महत्त्वाच्या, नॉमिनल, ऑर्डिनर, इंटरवल, रेशो. या सिक्वेन्समध्येच तुम्हाला पाठ करायचे. बेसिक कसे आहे 4, नॉमिनल, ऑर्डिनर, इंटरवल, रेशो. त्यांना आपण थोडक्यात पाहूया. आता पहिली नॉमिनल स्केल. नॉमिनल स्केलमध्ये इतकंच लक्षात ठेवा, सर्वात सोपी स्केल आहे. म्हणजे ज्या 4 मेथड आहेत नॉमिनल, ऑर्डिनर, इंटरवल, रेशो, त्याच्यात सर्वात सोपी काय, नॉमिनल. इथं का तर नॉमिनल सोपी आहे, तर इथं क्वांटिटेटिव्ह डाटा असतो, लक्षात ठेवा. फक्त क्वांटिटेटिव्ह म्हणजेच एक मिनिट सॉरी, तर क्वालिटेटिव्ह डाटा असतो, क्वांटिटेटिव्ह नसतो. क्वालिटेटिव्ह इथं फक्त क्वालिटी म्हणजे संख्या, एक्झॅक्ट नंबर इथं नसतात. म्हणजे हे पहा, डज नॉट यूज न्यूमेरिकल कॅटेगरी. म्हणजे न्यूमेरिकल कॅटेगरी नसतं. क्वालिटेटिव्ह म्हणजे आपल्याला इन फिगर आपण मोजू शकत नाही नॉमिनल स्केलमध्ये. याच्याबाबत मी डिटेलमध्ये आपल्या क्रॅश कोर्समध्ये सांगितलं आहे, आता सांगत नाही. नंतर ऑर्डिनर. ऑर्डिनर म्हणजे काय, गुड, व्हेरी गुड अशी रँक देतो ना आपण, एक्सेलंट. तुम्हाला फीडबॅक फॉर्म येतात, कसं वाटलं तुम्हाला एखादा व्हिडिओ किंवा एखादी गोष्ट कशी वाटली, तिथे फीडबॅक असतो, गुड, व्हेरी गुड, एक्सेलंट. त्याला म्हणतो आपण रँकिंग स्केल किंवा ऑर्डिनर स्केल. त्यानंतर आहे इंटरव्हल स्केल. आता इंटरव्हल म्हणजे काय, तर एखादी फ्रिक्वेन्सी असते, त्या फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्हाला मार्क द्यायचे असतात किंवा त्या फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्हाला तुमचा फीडबॅक द्यायचा असतो. फॉर एक्झाम्पल तिथं पहा 0 ते 100 यामध्ये तुम्हाला काय करायचं, रँक द्यायची, किंवा 1 ते 10 यामध्ये तुम्हाला रँक द्यायची. याला म्हणतो आपण इंटरव्हल. म्हणजे याचा स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट ठरलेला असतो, आपल्याला त्याच्या आत राहून रँक द्यावा लागते, त्याला म्हणतो आपण इंटरव्हल स्केल. म्हणजे त्याच्या आत आपण आपला रिझल्ट देत असतो. त्यानंतर
यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जे इंटरव्हल स्केल आहे ना त्यामध्ये नॉमिनलचे पण कॅरेक्टर आहेत, नंतर ऑर्डिनलचे पण आहे, आणि प्लस काय इंटरव्हल स्केल म्हणजे नॉमिनल प्लस ऑर्डिनल या दोघांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण इन्क्लूड करून इंटरव्हल स्केलला बनवत असतो. आणि त्यानंतर आहे रेशो स्केल. आता रेशो स्केलमध्ये नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरव्हल या तिघांचे पण कॅरेक्टरिस्टिक्स असतात. म्हणजे रेशो स्केल ही सर्वात सोपी स्केल आहे आणि याला डिनोट करतात झिरोनी. लक्षात ठेवा, रेशो ऑलवेज डिनोट झिरो, म्हणजे झिरोनी काय करतात, डिनोट करतात. आणि यामध्ये नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरव्हल या तिघांचे पण कॅरेक्टरिस्टिक्स इन्व्हॉल्व आहेत. मी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय, जास्त काही डीपमध्ये जात नाही. आणि नंतर टेस्ट स्टॅटिस्टिक. आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं की झेड टेस्ट, टी टेस्ट काय असतं ते. आता याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो तुम्हाला फक्त. हे पहा, त्याच्या आधी आपल्याला हे पाहावं लागेल. हे काही टर्म आहेत ते आपल्याला पाहावं लागतील. पहिला सम इम्पॉर्टंट टर्म, पहिला लार्ज सॅम्पल जे 30पेक्षा जास्त असतं, स्मॉल सॅम्पल जे 30पेक्षा कमी असतं, पॅरामेट्रिक टेस्ट म्हणजे काय जिथं अजम्पशन असतं, आणि नॉन पॅरामेट्रिक म्हणजे जिथं काहीच अजम्पशन नसतं. हे कळालं. आता पुढे पाहूया. हे पहा, पूर्णपणे सोप्यात सांगितलं आहे तुम्हाला. झेड टेस्ट विल्यम्स गोसेट यांनी दिली ती. आणि ही कशी असती तर लार्ज सॅम्पल साईज असते, म्हणजे 30पेक्षा मोठं सॅम्पल असेल तेव्हा आपण झेड टेस्ट यूज करतो. किंवा काय त्याचं कंडिशन, स्टँडर्ड डिव्हिजन ऑफ पॉप्युलेशन हे नोन असतं, म्हणजे पॉप्युलेशनचं स्टँडर्ड डिव्हिजन आपल्याला माहीत असतं तेव्हा पण आपण झेड टेस्ट यूज करतो. याच्या दोन कंडिशन, लार्ज असल्यावर किंवा स्टँडर्ड डिव्हिजन पॉप्युलेशनचं माहीत असल्यावर. नंतर टी टेस्ट अपोजिट झेडच्या, इथं आपल्याला स्मॉल सॅम्पल साईज म्हणजे 30पेक्षा कमी असेल तेव्हा आपण यूज करतो. किंवा स्टँडर्ड डिव्हिजन ऑफ पॉप्युलेशन हे अननोन असतं तेव्हा आपण काय करतो, टी टेस्ट यूज करतो. त्यानंतर एफ टेस्टमध्ये काय येतं तर ही दिली कोणी पहिलं, R.A. फिशरने दिली, आणि यालाच अनवॉट टेस्ट असंही म्हणतात. लक्षात ठेवा, एफ टेस्टला अनवॉट टेस्ट असं म्हणतात. आता ती कधी यूज करतात एफ टेस्ट, जेव्हा आपल्याला टेस्टिंग करायची असते कशाची, इक्वेलिटी ऑफ मोर दॅन 2 पॉप्युलेशन मीन, 2 पॉप्युलेशन मीनच्या आपल्याला इक्वेलिटी चेक करायची असते तेव्हा आपण काय करतो, टी टेस्ट यूज करतो. किंवा फॉर टेस्टिंग द सॅम्पल व्हरायन्स, सॅम्पलमध्ये किती व्हरायन्स आहे हे पण टेस्ट करण्यासाठी आपण एफ टेस्ट यूज करतो. त्यानंतर आता हे थोडे नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आहे. पहिले आपल्या पॅरामेट्रिक होत्या. पहिले क्रुशियल वॉल्स टेस्ट म्हणजे काय, एच टेस्ट. ही कशी असते, नॉन पॅरामेट्रिक आहे आणि इथं रँकमध्ये मेजर केलं जातं, रँक. आणि इथं आणखी एक सांगतो, 3 सॅम्पलचा इथं विचार केला जातो, म्हणजे मोर दॅन 3 सॅम्पल असं म्हणतात इथं. नंतर म्हणजे मी थोडक्यात सांगतोय तुम्हाला फक्त ट्रिक, एखादं 3 सॅम्पल वगैरे याचा काही तुम्हाला ऑप्शन दिसला एखादा आणि एच टेस्टचा जर क्वेश्चन असला तर तेच क्लिक करायचं 3 सॅम्पल, लक्षात ठेवा. नंतर मॅन विटनी टेस्ट. आता हे तुम्हाला ट्रिक सांगितलं तुम्ही. मॅन विटनी टेस्टची एक ट्रिक म्हणजे काय तर, विटनेस बॉक्स कसं असतं, विटनेस असा असतो यूचा, म्हणजे इथं विटनेस बॉक्स असतो, तुम्ही इथं उभा असता फॉर एक्झाम्पल कोर्टामध्ये, तुम्ही म्हणजे एखादा XYZ तुमचा दुश्मन कोणतरी तो कोर्टामध्ये उभा आहे, आणि इथं तुम्ही असे उभा आहे, म्हणजे इथं फॉर एक्झाम्पल तो उभा आहे. विटनेस बॉक्स असा असतो ना, म्हणजेच मॅन विटनीवरून लक्षात ठेवायचं, विटनेस. आणि विटनेस कसा असतो, असा असतो, म्हणजेच यू टेस्ट. मॅन विटनी टेस्टला यू टेस्ट असंही म्हणतात. ही नॉन पॅरामेट्रिक तर आहे, पण याची कंडिशन काय यूज करायची तर, जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल आता या विटनीमध्ये आपल्याला कधी जावं लागतं, जेव्हा आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन नसतो, म्हणजे नॉर्मली आपण डिस्ट्रीब्युशन नसतो, किंवा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असतो, किंवा एकदम स्ट्रेट असतो, तेव्हा आपल्याला मॅन विटनी टेस्ट म्हणजे विटनीमध्ये जावं लागतं असं लक्षात ठेवा. याची ॲप्लिकेबिलिटी मी नंतर सांगाल तुम्हाला जर टाइम भेटला तर, पण तुम्ही नाही तर मग क्रॅश कोर्स पहा, ते तुम्हाला सर्व गोष्टी भेटतील. लक्षात ठेवा, मॅन विटनी टेस्ट यालाच म्हणतात यू टेस्ट. आणि जेव्हा पॉप्युलेशन असेल किंवा जे म्हणजे याची कंडिशन काय यूची, व्हेन डाटा नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, नॉट नॉर्मली डिस्ट्रीब्युशन म्हणजे नॉर्मली नसतो एखादा, किंवा ऑर व्हेन डाटा गिवन फॉर्म ऑफ ऑर्डर, किंवा एकदम ऑर्डर असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक सांगतो तुम्हाला, विटनेस बॉक्सेस असतो ना आपल्याला, विटनेस बॉक्स म्हणजे कोर्टात कधी जावं लागतं, जेव्हा आपण नॉर्मल नसतो, म्हणजे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन नसतो, किंवा जेव्हा आपण एकदम स्ट्रेट म्हणजे एकदम ऑर्डरली चालतो. एकदम चांगली माणसं पण कोर्टामध्ये जावं लागतं त्यांना, म्हणजे दोन कंडिशन आहे, एकदम तुम्ही नॉर्मल नसता तेव्हा, किंवा एकदम ऑर्डरमध्ये असतात तेव्हा आपल्याला विटनीमध्ये जावं लागतं, म्हणजेच मॅन विटनी टेस्ट. लक्षात ठेवा. तर आपण पहिले आज आपला राहिलेला पूर्णपणे रिसर्च ॲप्टिट्यूड गाईज हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपल्या मित्रांशी शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा ॲडव्हान्टेज घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि शेअर करत जा बरं का, मी तुमच्यासाठी इतकं करतोय, तुम्ही एक शेअर नक्कीच करू शकता. जर तुम्हाला याचा ॲडव्हान्टेज वाटत असेल तर करा, नसेल वाटत ॲडव्हान्टेज नाही शेअर केला तरी चालेल. पण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच थँक्यू सो मच.